जय जय पांडुरंग पांडुरंग बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बंधूंनो, प्रथम माझी एक नम्र विनंती आहे की बुद्ध विटेवरी या कार्यक्रमाअंतर्गत मी दाखवत असणारे जे व्हिडिओ आहेत ते छाछोरपणाचे नसतातच, तर ते विज्ञानावर आधारित, श्री संत साहित्यावर आधारित, वारकरी संप्रदायावर आधारित, बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आणि विशेषतः बाबांच्या विचारसरणीवर चालणारा एक माझा व्ह्यू आहे। तर त्याला आधारितच मी माझे कार्यक्रम करीत असतो आणि म्हणून बऱ्याच मंडळींना एक वेगळेपण वाटत असेल कदाचित। हा बुवा महाराज आहे, हा वारकरी सांप्रदायिक आहे आणि मग हे कसं काय, हे कॉम्बिनेशन कसं आहे? तर कॉम्बिनेशन याच्यासाठी असं म्हणतो भावानो की आपल्या समाजामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये चोखा मेळा महाराज हे फार मोठे संत होऊन गेले, फार मोठे संत होऊन गेले हो। पण दुर्दैव असं आहे की आज आंबेडकरी समाज पूर्णपणे चोखोबांना विसरलेला आहे। काय विसरलेला आहे? कारण त्या समाजाचा, माझ्या दृष्टिकोनातून त्या समाजाचा अभ्यास तरी कमी असावा। कारण एवढे मोठे संत होऊन गेले 13व्या शतकामध्ये, एवढे मोठे जातीपातीचे राजकारण असताना देखील आणि अशा जातीपातीच्या राजकारणामध्ये किंवा जातीपातीच्या समाजकारणामध्ये तग धरून ठेवणे आणि एवढ्या मोठ्या अभंगाची रचना करणे हे साध्या सुध्या माणसाचं काम नाही बाबा। लक्षात आलं का तुमच्या? हे साध्या सुध्या माणसाचं काम नाही। त्याच्यासाठी चोखोबा हे युगातून युगातूनच निर्माण होत असतात। म्हणून उद्या 28 मे 2024 ला मंगळवेढा येथे मंगळवारी श्री संत चोखोबांची 756वी पुण्यतिथी आहे। म्हणून एक वारकरी या नात्यानं, चोखोबा भक्त या नात्यानं मी आपणाला इन्व्हाइट करत आहे। विशेषतः आंबेडकरी समाजाला, आंबेडकरी बांधवाला मी विनंती करीत आहे की तुमच्या जातीतील हा एक एवढा मोठा संत असताना देखील या संताकडे तुमचं दुर्लक्ष का व्हावं, का दुर्लक्ष ठेवला गेला? प्रत्येक जातीमध्ये 12-13व्या शतकामध्ये प्रत्येक जातीमध्ये तुम्हाला सांगतो संत निर्माण झाले, परंतु त्या प्रत्येक जातीनं आपापल्या संतांचा गरिमा राखला गेलेला आहे। परंतु आंबेडकरी समाजानं, पूर्वीच्या काळातील महार समाजानं मात्र चोखोबांना पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे। अरे जो जन्मभर वंचित म्हणून राहिला, ज्याने जन्मभर जातीचे चटके सोसले, त्या चोखोबाला देखील या शतकामध्ये, या चालू घडीला न्याय मिळत नाही। अजूनही आपला समाज चोखोबांपासून कोसो दूर आहे, चोखोबापासून, त्याच्या नावापासून राहत आहे, परंतु चोखोबाच्या तत्वज्ञानापासून, चोखोबाच्या विचारापासून तो कोसो दूर आहे। आणि ही खरी शोकांतिका आहे या समाजाची की या समाजानं, आंबेडकर समाजानं चोखोबांना स्वीकारलेलं नाही। आणि म्हणून बुद्ध विटेवरी या कार्यक्रमांतर्गत मी आपल्या सर्वांना इन्व्हाइट करत आहे, सर्वांना निमंत्रण देत आहे, आग्रहाचं निमंत्रण देत आहे की बाबांनो, चोखोबांची पुण्यतिथी 28/5/2024 मंगळवारी या दिवशी येते आहे। आणि या दिवशी आपण चोखोबांच्या, श्री संत चोखोबा महाराजांच्या दर्शनाला मंगळवेढा येथे मंगळवारी 28/5/2024 ला सकाळी 11 वाजेपर्यंत यावे। वारी करा बा। काय तुम्हाला सांगावं या वारीचं महत्त्व? बाबांनो, डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला 1956 ला बौद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकलं गेलं। मग हे साधू संत तरी कोण होते? तुकाराम महाराज कोण आहेत? चोखोबा महाराज कोण आहेत? कोणाची ती पूजा अर्चा करत होते? श्री संत नामदेव महाराज घ्या, श्री संत सौतमाळी घ्या, हे कोणाची पूजा करत होते? हे बुद्धाचीच पूजा करत होते ना। माझ्या अनेक अभंगातून मी तुम्हाला हे वारंवार दाखवलेलं आहे, दर्शवलेलं आहे, तुमच्यासमोर मी आणलेलं आहे, परंतु इतर कोणी आणणार नाही। आणि म्हणून
चोखोबाचं समग्र दर्शन घ्यायचं असेल तर आजपासून चोखोबाच्या पुण्यतिथीपर्यंत जवळजवळ माझे 7-8 व्हिडिओ होतील. ते व्हिडिओ तुम्ही पहा, त्याला लाईक करा, त्याला सबस्क्राईब करा, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं का तुमच्या? चोखोबा महाराज स्वतःच्या एका अभंगामध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा उद्गार काढलेला आहे. तसं तर चोखोबाच्या अभंगाचा जर अभ्यास केला ना तर त्याच्या अंधश्रद्धा वगैरे काही दिसणार नाही. त्याच्यामध्ये दिसणारी पहिली क्रांती दिसेल तुम्हाला. हो, कारण तुम्ही फक्त 2-3 अभंग कोणीतरी सांगितलेले असतात, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, बस. याच्याशिवाय दुसरा काय कुठला अभंग तुम्ही घेतलाय? कोणी पाहिलाय का? अरे या संतांचं जीवनचरित्र पाहण्यासाठी तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे त्यांच्या अभंगाचा. मी म्हणतो क्रांतिकारी जर पहिला संत जर कोण असेल तर ते श्री संत चोखोबा महाराज आहेत. परंतु केवळ क्रांती करीत बसणारा माणूस मी नाही. या चोखोबांच्या जीवनाचे जे विविध पैलू आहेत, विविध असे अंग आहेत, त्या अंगाचा तौलनिक अभ्यास करून 8 दिवस तुम्हाला मी 8 अभंगावर विश्लेषण करणार आहे. त्याच्यामुळे तरी तुम्ही मला वाटतं समाज जागृती होऊन चोखोबांना आपलंसं म्हणाल. अरे तुम्ही तुमच्या बाप दाद्यांना काय विसरताय? चोखोबा कोण होता? तुमचा पूर्वज होता, तुमचे आजोबा होते, पंजोबा होते, खापर पंजोबा होते. मग खापर पंजोबाच्या नावाला तुम्ही विसरावं काय? मध्यंतरी एका ठिकाणी नागपूरचेच होते ते ग्रस्त, आणि अशाच चोखोबांच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्यांनी म्हणजे न सांगण्यासारखी एक भाषाशैली वापरली चोखोबावर. कारण त्यांनी किती लाचारपणा स्वीकारला, ते किती पुढं करत होते. त्यांना अरे मूर्खा, त्या सांगितलं स्पष्ट मी, काळ कोणता होता तो? आजपासून 800 वर्षाचा काळ होता. आजही तुम्ही बोंबा मारताय, जातीवाद जातीवाद जातीवाद. कशाचं तुमचं शोषण होतं रे? तुमचं काय शोषण होतंय? आज जवळजवळ 2024 बाबासाहेबांनी धर्म दिला आणि त्याला झाले जवळजवळ 60-65 वर्ष. कितीतरी बदल झाला तुमच्यामध्ये. आजच तुमचेच पूर्वज, आजच माझे आजोबा तुमचे आजोबा एकच आहेत. तर आपल्या पूर्वजांनी काय किती छळ सहन केला? तुम्ही करू शकताय का? थोडं जरी काय झालं तरी बोंबा मारताय, संघटना काढताय, गाड्या बंद करताय, विविध प्रकारच्या आक्रमक भूमिका घेताय, रस्त्यामध्ये बसेस जाळताय. तुमच्यावर इतका अन्याय होत नाही, आज देखील होत नाही, तरी बॉम्ब मारताय. तुम्हाला विषयच पाहिजे ना, तुम्हाला विषयच पाहिजे चळवळी निर्माण करण्याला, चळवळी जिवंत ठेवण्यासाठी. पण त्या काळामध्ये जी हालापेष्टा तुमच्या माझ्या आजोबा पंजोबानं एक सहन केलेली आहे, ती सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का? नाहीच. काय राहिलेलं आहे? हॉटेलमध्ये गेलं तर त्या हॉटेलपासून 4 कोसावर बसावं लागत होतं, एवढा फुटका कप घेऊन चहा पिण्याला. स्वतःचा कप स्वतः धुवायचा, तिथंच कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवायचा, खाली पैसे ठेवायचे, त्याच्यावर पाणी मारायचं, तेव्हा तो हॉटेलचा मालक ते पैसे स्वीकारायचे. एवढा तर जातीवाद होता. आज राहिलाय का जातीवाद? मग सारखं जातीवाद, शोषण. काहीतरी निमित्त पाहिजे, काहीतरी विषय पाहिजे, संघटना चालायला पाहिजे. या अनुषंगानं हे चालवत आहे ना, हे योग्य नाही, हे स्पष्ट सांगतोय. आज चोखोबा महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हे माझं पहिलं भाषण मी तुम्हाला समग्र करून देत आहे. कोणी दाखवा मला. नेहमीच सांगितलं मनूचा काळ, मनुवाद्याने केलं, मनुवाद्याने ते केलं. अरे ज्या वेळी केलं ना त्यावेळी संत चोखोबा होते. त्यांचे क्रांतिकारी अभंग जर तुम्ही वाचलेत ना तर तुम्हाला मी आता काय बोलता येत नाही मला तो शब्द देखील, परंतु तुमच्या पायाखाली देखील वाळू सरकेल. परंतु कधी? चोखोबाच्या क्रांतिकारी जीवनाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांच्या क्रांतिकारी अभंगाचा अभ्यास केल्यानंतरच ते तुमच्या लक्षात येईल. म्हणून बाबांना एक विनम्र विनंती करतोय की चोखोबाला विसरू नका, चोखोबाला विसरू नका. ते तुमचे पूर्वज आहेत. आणि त्या हेतूनं या ठिकाणी मी एक सुरुवातच करीत आहे, आणि छोटीशी सुरुवात करीत आहे. कारण आपला व्हिडिओ तर 10-15 मिनिटाच्या पुढे जातच नाही ना, त्याच्यामुळे आता 9 मिनिटं झालेली आहे ती जवळजवळ. तर चोखोबांची थोडक्यात तुम्हाला एक भूमिका स्पष्ट करतो. त्यांचा थोडासा पूर्व इतिहास सांगतो, इतिहास सांगत नाही. त्यांची एक
जीवनपट सांगतो थोडक्यात. हां, तर ऐका. चोखोबा श्री संत चोखोबा महाराजांचा जन्म मकर संक्रांत पौष मासे 1190 म्हणजेच इसवी सन 1268 या दिवशी झाला. चोखोबांचं महापरिनिर्वाण मंगळवेढा येथे वैशाख वद्य पंचमी गुरुवार शके 1260 म्हणजेच इसवी सन 1338 या दिवशी झालं. चोखोबांचं जन्मगाव हे मेहुणपुरा आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहुण राजा किंवा त्याला आपण मेहुणपुरा म्हणतो. संतांच्या चोखोबांच्या अनेक अभंगामध्ये त्यांनी त्यांचे जन्माचे दाखले दिलेले आहेत. परंतु काही नासाडी माणसं म्हणतात की चोखोबाच्या जन्माचे पुरावे सापडत नाहीत. अरे बोधिसत्व, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की श्री संत चोखोबा महाराजांचा जन्मस्थळ बाबांनी सांगितलेला आहे. हां, आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे चोखोबांचा हा ग्रंथ आहे. तर या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी चोखोबांच्या जन्मस्थानांची माहिती दिलेली आहे. हा व्यवस्थित धरतो वाटल्यास ग्रंथ हा पहा, हा ग्रंथ आहे. हां, आणि हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि याच ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी उल्लेखित केलेलं चोखोबांच्या जन्मस्थानाची माहिती दिलेली आहे. ती अवश्य पाहून घ्या. आपल्याला आपण जर वेळ मिळालाच कदाचित पुढे तर मी सांगत जाईन. तर मा जिजाऊसाहेब म्हणजे छत्रपतींची राजमाता, छत्रपतींची आई मातोश्री राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं माहेर शिंदखेड राजा आहे. तर त्या शिंदखेड राजापासून चोखोबांचं जन्मगाव मेहुणपुरा राजा हे अवघं 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. चोखोबानं एकूण आपल्या जीवनामध्ये 358 अभंगाची निर्मिती केलेली आहे. पत्नी सोयरामाता यांनी 62 अभंगाची निर्मिती केलेली आहे. मुलगा कर्ममेळा यानं 27 अभंगाची निर्मिती केलेली आहे. मेहुणे बंका महाराज यांनी 41 अभंगाची निर्मिती केलेली आहे. बहीण निर्मळा माता यांनी 24 अभंगाची निर्मिती केलेली आहे. तर अशा पद्धतीनं एकूण 512 अभंगाची निर्मिती श्री संत चोखोबा महाराजांच्या नावावर पडत आहे. आणि श्री संत चोखोबा महाराजांच्या विषयी ऐतिहासिक पुरुष म्हणून देखील त्यांचा पूजा म्हणजे एखंत निर्माण केलेली आहे. चोखामेळा आणि त्यांच्या कुटुंबाविषयी आदर व्यक्त करणारे लिखाण गोळा करण्यामागे बाबासाहेब आंबेडकर या मागे गेलेल्या लोकांना परत उद्देश तसा नाही. तर इथं कायलेल्या आंबेडकरांनी आपले द अनटचेबल पुस्तकं चोखामेळा, नंदनार आणि रोहिदास यांना अर्पण केलेले आहे. चोखामेळा, नंदनार आणि रोहिदास हे अस्पृश्य समाजात जन्मलेले आपल्या निष्ठायुक्त कृत्य आणि संयमी न्यायवृत्तीमुळे ते सर्वांपेक्षा उच्चतम आदरास पात्र ठरले आहेत असे खुद्द या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी उद्गार काढलेले आहेत. तर आता तुम्हाला तर लक्षात आलं असेल त्यांचे मी महापरिनिर्वाण सांगितलं, जन्म सांगितलं, जन्मस्थळ सांगितलं, महापरिनिर्वाण स्थळ ते देखील सांगितलं आहे. तर यापुढे आपल्या या बुद्धविटेवर या कार्यक्रमाच्या अंतर्गत श्री संत चोखोबा महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे जवळजवळ 8 ते 10 दिवस दररोज याच्यावर मी प्रत्येक वेगवेगळ्या विषयाच्या अभंगावर केवळ क्रांतिकारीचा अभंग नव्हेत तर विठ्ठलाची महापूजा असू द्यात, विठ्ठलाचं कौतुक असू द्यात, श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचं कौतुक असू द्यात, विविध संतांचं केलेलं कौतुक असू द्यात, अशा विविध अंगाचे असे केवळ 8 अभंग मी घेणार आहेत. त्या 8 अभंगामध्ये एक क्रांतिकारी अभंग घेणार आहे, तो शेवटी घेणार आहे. पण विविध अंगातून महाराजांनी केलेल्या अभंगावर परामर्श घेण्यासाठी बुद्धविटेवरी या चॅनलला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा उपक्रम तयार करा. माझा वेळ संपलेला आहे. श्री संत चोखोबा महाराज की जय जय. पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. नमो बुद्धाय.
जय भीम जय भीम जय भीम.